बातमी पंढरपूरमधून आहे। चैत्र एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला अर्पण करण्यात आलेल्या पुरणपोळी नैवेद्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय। देवाला दाखवलेल्या पुरणपोळी नैवेद्यावर वारकरी साहित्य परिषदेने आक्षेप घेतलाय। ही प्रथा परंपरा चुकीची असल्याचं म्हटलंय। चैत्री एकादशीला विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला होता। लाखो वारकरी एकादशी व्रत करतात आणि याच एकादशीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणं म्हणजे देवाचा अपमान करण्यासारखं असल्याचं वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी म्हटलंय। याच संदर्भात लेखी खुलासा करावा अशी मागणी विठ्ठल पाटील यांनी केली आहे। दरम्यान परंपरेनुसार चैत्र एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो अशी माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे। विठ्ठलाला आज पंढरपूरमध्ये चैत्र एकादशीला पुरणपोळीचा निवद दाखविला। मी अत्यंत दुःखी मनाने ही भावना संपूर्ण तमाम वारकरी संप्रदायापुढे व्यक्त करतो। याचा खुलासा ज्यांनी निवद दाखवला त्या यंत्रणेने केला पाहिजे। आम्हाला इतर लोक आता म्हणतील, अरे तुमचा पांडुरंग पुरणपोळी खातो तर मग तुम्ही निर्जल एकादशी कशी करता? पांडुरंगाला आज आपण उपवासाचा नैवेद्य न दाखवता आज आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो। ही प्रथा पूर्वीपासून सुरू आहे आणि पुराणात जी आख्यायिका सांगली जाते, आज शंभू महादेवाचं लग्न असतंय शिखर शिंगणापूर या ठिकाणी आणि देव त्या ठिकाणी जातात आणि ते त्या पंक्तीला बसतात। त्यामुळं आज ते गोड जेवण करतात। त्यामुळे इतर एकादशीला जसं उपवासाचा नैवेद्य असतो तो आज गोड पुरणपोळीचा नैवेद्य